वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ एनी अँगल कसे कॅल्क्युलेट करायचे हे पाहिलं होतं. अँगलला स्प्लिट करून घेणं, तो जो स्प्लिट केलेला पार्ट आहे त्यातला सेकंड पार्ट जो असतो ज्याला आपण थीटा म्हणतो तो कायम ॲक्यूट असला पाहिजे आणि अलीकडे जो नंबर असतो तो नेहमी 90च्या मल्टिपलमध्ये असतो. दोन प्रकारचे मल्टिपल असतात. तर ऑड मल्टिपल असेल 90चं, ऑड मल्टिपल ऑफ π/2 म्हणजेच 90. तर साईनचा कॉस, कॉसचा साईन, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन, सेकचा कोसेक, कोसेकचा सेक असे आपण चेंजेस करतो. इव्हन मल्टिपल ऑफ π/2 असेल म्हणजे 90चं सेकंड मल्टिपल, फोर्थ मल्टिपल, सिक्स्थ मल्टिपल, एथ मल्टिपल असे असतील तर साईन रिमेन्स साईन, कॉस रिमेन्स कॉस, टॅन रिमेन्स टॅन, एव्हरीथिंग रिमेन्स एव्हरीथिंग असं करत कोसेक रिमेन्स कोसेक. क्वाड्रंट नुसार ऑल साइन टॅन कॉस फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह असतात. म्हणजे तुमच्या अँगलचा टर्मिनल आर्म जर तिथं आला या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तर त्याचे सगळे टीआर म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज हे पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन ॲज वेल ॲज कोसेक पॉझिटिव्ह असतो. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज कॉट. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह आणि सेक पॉझिटिव्ह. उरलेले सगळे त्यावेळेस काय असतात तर निगेटिव्ह असतात. आणि आज आपण जो पार्ट पाहणार आहोत ते निगेटिव्ह अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज मिळवायचे कसे. म्हणजे 90% पार्ट मागच्या सारखाच आहे, काहीही फरक नाही. ऍडिशनल पार्ट एवढाच आहे, हे तुम्हाला नवीन यायला पाहिजे. जे 10वीत पण झालेलं आहे, मी आता 11वीत पण सुरुवातीला सांगितलेलं आहे. साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस साइन थिटा, कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे प्लस कॉस थिटा हे महत्वाचं. टॅन ऑफ मायनस थिटा म्हणजेच मायनस टॅन थिटा. ह्याचे प्रूफ पण मी दाखवलेले आहेत आता तुमच्या गेल्या लेक्चर्समध्ये. मागचे सगळे लेक्चर्स पुन्हा 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 पाहत राहा. जेवढा वेळ मिळेल तेव्हा ते सारखे रिवाइज करत राहा. एकदा तुमचे ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक्स क्लिअर झाले की तुम्ही फक्त असा विचार करू नका की तुम्हाला 11वी 12वीतच ट्रिग्नोमेट्री लागतं. त्याच्या पुढे इंजिनिअरिंगला 4 वर्ष तुम्हाला सलग ट्रिग्नोमेट्री लागत असते. त्यामुळे ते फार काळजीपूर्वक लक्ष द्यायचं त्याच्यावर. टॅन ऑफ मायनस थिटा मायनस टॅन थिटा, कॉट ऑफ मायनस थिटा मायनस कॉट थिटा, सेक ऑफ मायनस थिटा प्लस सेक थिटा. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, फक्त कॉस आणि सेक जे आहेत ना हे यांचं बिहेवियर थोडंसं विचित्र आहे. बाकी साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा, टॅन ऑफ मायनस थिटा मायनस टॅन थिटा, कॉट ऑफ मायनस थिटा मायनस कॉट थिटा, कोसेक ऑफ मायनस थिटा मायनस कोसेक थिटा. ओके. आता तुमच्या एक्सरसाइज म्हणजे ऍक्च्युअली खरं तर हा मिसलेनियस एक्सरसाइज आहे. त्यामध्ये पेज नंबर 33 क्वेश्चन 2 मधला फर्स्ट बघा. फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ द फॉलोइंग. काय अँगल्स दिले. तुम्ही टेक्स्टबुक नेहमी जवळ ठेवत जावा. आपलं लेक्चर सुरू होताना आपलं टेक्स्टबुक जवळ असणं आवश्यक आहे. पुन्हा मी थांबतो 2 मिनिटं. पेज नंबर 33 पार्ट 1 मॅथ्स पार्ट 1 या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 33 क्वेश्चन नंबर 2 म्हणजे ते MCQs जिथं संपले त्याच्या खाली बघा. फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ असे व्हेरियस तुम्हाला अँगल्स दिलेत. पहिलाच त्यातला आपण बघूया -120. आणि तुम्हाला असे आन्सर्स मागे चेक करता येतात. तुम्ही हवं तर तेही आन्सरचं पेज काढून ठेवा. -120 चे तुम्हाला सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पाहिजेत. मी तुम्हाला मेन त्यातला साइन कॉस आणि टॅन दाखवलं की तुम्हाला सगळे त्यांचे रेसिप्रोकल करून सांगता येतात की नाही. त्यामुळं आता 120 डिग्रीचे आपण टीआर पाहणार आहोत. -120 डिग्री याचे आपल्याला सगळे टीआर पाहायचे. साइन ऑफ -120 डिग्री सगळ्यात पहिल्यांदा साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस साइन थिटा हे आधी वापरून ठेवायचं. म्हणजे मायनस साइन 120. आता हे जे मायनस साइन आहे ना इथलं हे थ्रू आउट कंटिन्यू करायचं आणि काल शिकवलेला पार्ट आहे ना तो इथं वापरायला चालू करायचं. ते मायनस आहे का प्लस आहे आता काहीही बघायचं नाही, फक्त हे कंटिन्यू ठेवायचं साइन. आणि हा जो पार्ट आहे तो मी काल तुम्हाला शिकवल्याप्रमाणे कंटिन्यू करायचा. उदाहरणार्थ बघा मायनस ॲज इट इज साइन ऑफ. आता हा जो अँगल आहे ना 120 त्याला मी 90 + 30 असं मी त्याला स्प्लिट केलं. हे मायनस साइन ॲज इट इज. आता नीट लक्ष द्यायचं. आता नीट लक्ष द्यायचं. साइन ऑफ 90 + थिटा. हा थिटा जो आहे ना तो नेहमी ॲक्यूट असला पाहिजे. तर साइन ऑफ 90 + थिटा. आता मला सांगा हे 90चं कितवं मल्टिपल आहे तर ते फर्स्ट मल्टिपल आहे.
मग ते ऑड मध्ये येतं का इव्हन मध्ये येतं फर्स्ट म्हणजे, तर ऑड मल्टिपल आहे. मग त्यावेळेस साईनचं काय करायचं सांगा, कॉस. मी जागा ठेवतो बघा इथे, कॉस आणि समोरचा थिटा लावायचा. आता याचं इथलं साईन ठरवायचं आपल्याला. मग साईन ऑफ 90 प्लस थिटा म्हणजे कुठला क्वाड्रंट सांगा. तुम्ही इकडे मागच्या साईनकडे पाहायचं नाही. साईन ऑफ 90 प्लस 30 मला सांगा, 90 प्लस 30 म्हणजे तुम्ही कुठल्या क्वाड्रंट मध्ये गेलात, तर सेकंड क्वाड्रंट मध्ये गेलात. 90 प्लस समथिंग सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साईन कसा असतो सांगा, साईन पॉझिटिव्ह असतो. त्यामुळं येणारा आन्सर देखील हे पॉझिटिव्ह असणार आहे. साईन बघायचा, कॉस नाही बघायचा. हा साईन कसा बघायचा, ज्याची तुम्हाला व्हॅल्यू विचारली तो बघायचा. म्हणजे मायनस प्लस म्हणजे मायनस, आणि कॉस 30 ची व्हॅल्यू पाठ पाहिजे तुम्हाला √3/2. म्हणजे थोडक्यात साईन ऑफ -120 चा आन्सर आहे -√3/2. आता असंच कॉसचं काढून दाखवतो. कॉस ऑफ -120 सगळ्यात पहिल्यांदा कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे प्लस कॉस थिटा, म्हणजे हे झाले प्लस कॉस थिटा. थिटा काय आपल्याकडे 120. आता हे प्लस साइन आहे तसं लिहायचं इथलं. या अँगलला स्प्लिट करूया आपण. कॉस ऑफ 90 प्लस 30 असं स्प्लिट केलेलं त्याला. हे प्लस साइन आहे. आता कॉस ऑफ 90 हे 90 चं फर्स्ट मल्टिपल आहे म्हणजे ऑड मल्टिपल आहे. अशा वेळेस कॉसचा काय करायचं, साइन करायचं. समोरचा थिटा लिहून काढायचा आणि आता ह्याचं साइन ठरवायचं इथे. मला सांगा 90 प्लस समथिंग म्हणजे कुठला क्वाड्रंट, सेकंड. तिथं कॉस कसा असतो सेकंड क्वाड्रंट मध्ये, हे बघा इथं बघा कळत. तिथं कॉस निगेटिव्ह असतो म्हणजे येणारा आन्सर निगेटिव्ह असतो. म्हणून मी सांगतो ना हे बघायचं. हे ते चेंज केलेलं काय ते बघायचं नाही. त्या क्वाड्रंट मध्ये हा कॉस कसा असतो बघायचं. चुकून जर साइन बघितलं असतं तर ते पॉझिटिव्ह सांगितलं असतं तुम्हाला. हे बघायचं कॉस. प्लस मायनसचं साइन झालं मायनस आणि साइन 30 किती आहे सांगा, हाफ आहे. म्हणजे कॉस ऑफ -120 ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली, -1/2 मिळाली. मग आता मला कसं सांगा, साइन कॉस मिळाला त्याच्यावर टॅन वगैरे मिळू, तरी सुद्धा आपण टॅन वेगळ्या मी करून दाखवतो. आता स्प्लिट करताना जरासा वेगळा पार्ट घेतो बघा, लक्षात घ्या. आपल्याला टॅन ऑफ -120 पाहिजे, ठीक आहे. म्हणजे पहिली गोष्ट हे बघा, टॅन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस टॅन थिटा मायनस टॅन ऑफ 120 इक्वल्स हे मायनस साइन ऍज इट इज टॅन ऑफ. मी याला कसं स्प्लिट करतोय बघा. आता मी आतापर्यंत कसं काय घेतलं, 90 प्लस 30 घेतलं की नाही. आता तसं नाही, मी 180 घेणार आहे. 180 मायनस 60 अँगल तोच आहे की नाही बघा 120. मग मायनस साइन ऍज इट इज. मला सांगा 180 हे 90 चं कितवं मल्टिपल आहे, सेकंड मल्टिपल आहे म्हणजे इव्हन मल्टिपल आहे. मग इव्हन मल्टिपल असेल तर टॅन रिमेन्स टॅन, समोरचा थिटा लिहायचा. आता ह्याचं मी अजून साइन घेतलेलं नाही, घेऊया. हे मागचं मायनस साइन आहे, हे केवळ शेवटपर्यंत कंटिन्यू करायचं. सांगा 180 मायनस समथिंग म्हणजे कुठला क्वाड्रंट, विचार करा. 180 म्हणजे सेकंड क्वाड्रंट कंप्लीट झाला, मायनस समथिंग आहे म्हणजे मागे येणार तुम्ही, म्हणजे सेकंड क्वाड्रंटच आहे हा अजून. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन कसा असतो, सेकंड क्वाड्रंट निगेटिव्ह, येणारा आन्सर निगेटिव्ह. टॅन निगेटिव्ह असतो. मायनस मायनस प्लस. आता सांगा टॅन 60 ची व्हॅल्यू किती आहे सांगा, √3 आहे. टॅन 60 किती आहे, √3. सो टॅन ऑफ -120 चा आन्सर काय आला सांगा, पॉझिटिव्ह √3 आला. आणि तुम्ही साइन अपॉन कॉस जरी केलं असतं, साइन अपॉन कॉस, तरी मायनस मायनसचा आन्सर प्लस अपॉन अपॉन 2 कॅन्सल, फक्त √3 राहिले असते. आता एकदा साइन कॉस टॅन मिळाले की तुम्हाला पुढचे सगळे रेसिप्रोकल मिळून जातात. उलटे केले की त्यांचे रेसिप्रोकल मिळतात. इतकं सोपं आहे. म्हणजे हा पार्ट त्याच्यामध्ये फक्त काय सांगा तर थोडासा ऍडिशनल पार्ट आहे. ओके ओके. मी आता त्यातलंच मला सेकंड लास्ट एक्झाम्पल दाखवतोय. -300 डिग्रीचे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज तुम्हाला पाहिजे. -300 डिग्रीचे म्हणजे साइन ऑफ -300 किती, कॉस ऑफ -300 किती वगैरे. ओके ओके. पण साइन कॉस टॅन जेवढे मिळून जाते. साइन ऑफ -300 सगळ्यात पहिली गोष्ट ही बघायची, साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस साइन थिटा, म्हणजे हे झाले मायनस साइन थिटा. थिटा काय जो दिसतोय तो 300. आता हे मायनस साइन ऍज इट इज. तुम्ही हे अँगलला कसं स्प्लिट करता तुमचा प्रश्न आहे. मी याला बघा 90 चं असं टेबल म्हणायचं. 90 9 1 9 9 2 30 9 3 27. मी 270
प्लस 30 हा समोरचा अँगल आहे तो ॲक्यूट असला पाहिजे, लक्षात ठेवायचं, कायम ॲक्यूट असला पाहिजे. मग हे इथलं मायनस साईन आहे. पहिली गोष्ट मला सांगा, 270 हे 90चं कसलं मल्टिपल आहे, इव्हन आहे का ऑड मल्टिपल आहे? थर्ड मल्टिपल आहे, म्हणजे ऑड मल्टिपल आहे. साईनचा काय होतो सांगा, इथं कॉस, समोरचा थिटा लावायचा. आता मी याचा अजून साईन ठरवलेलं नाहीये. 270 प्लस 30 कुठला क्वाड्रंट आहे बघा, लक्ष द्या. 90, 180, 270 प्लस समथिंग म्हणजे कुठल्या चौथ्या क्वाड्रंट मध्ये तुम्ही गेला. फोर्थ क्वाड्रंट मध्ये साईन कसा हे बघायचं नाही. साईन कसा फोर्थ क्वाड्रंट मध्ये साईन कसा आहे सांगा, निगेटिव्ह आहे, म्हणजे येणारा आन्सर त्याचं निगेटिव्ह. मग मायनस मायनस प्लस साईन झाले आणि कॉस 30 ची व्हॅल्यू किती आहे तर √3/2 आहे. म्हणजे साइन ऑफ -300 साइन ऑफ -300 इज प्लस √3/2 तुम्हाला पाहायला मिळेल. आता असंच आपण कॉसचं पाहणार आहोत. कॉस ऑफ -300, सगळ्यात पहिली गोष्ट कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे प्लस कॉस, म्हणजे प्लस कॉस थिटा. थिटा किती आहे सांगा आपल्याकडे 300. आता हे प्लस साइन शेवटपर्यंत कंटिन्यू करायचं. कॉस ऑफ ह्याला आधी मी स्प्लिट करणार आहे. 270 प्लस 30 असं त्याला मी स्प्लिट करणार आहे. मग प्लस साइन ॲज इट इज. आता हे 270 हे 90चं थर्ड मल्टिपल आहे, त्यामुळे कॉस चेंजेस टू साइन, ऑड मल्टिपल आहे, ऑड, त्यामुळे कॉसचं साइन होतं. आता मी ह्याचा अजून साइन ठरवलेलं नाही. 270 प्लस 30 कुठला क्वाड्रंट आहे, कुठला क्वाड्रंट आहे, फोर्थ क्वाड्रंट आहे. मग तिथं कॉस कसा असतो हे साइन बघायचं नाही, तिथं कॉस कसा असतो बघायचं. कॉस कसा असतो सांगा, कॉस तिथं पॉझिटिव्ह असतो, म्हणजे येणार आन्सर पॉझिटिव्ह. बघा काय आलं सांगा, तर प्लस प्लस म्हणजे हे साइन पॉझिटिव्ह झालं. त्यानंतर साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे सांगा, हाफ, म्हणजे कॉस ऑफ -300 चा आन्सर किती आला सांगा, हाफ. मग आता ह्यांचं डिव्हिजन केलं की तुम्हाला टॅन मिळणार आहे. त्यांचं दोघांचं डिव्हिजन केलं की तुम्हाला काय मिळणार आहे, टॅन. पण आपण दाखवतो की कॅल्क्युलेट करू. चला, टॅन ऑफ -300 डिग्री इक्वल्स टॅन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस टॅन थिटा. हे मायनस साइन ॲज इट इज. टॅन ऑफ, आता मी याला स्प्लिट करतोय, 270 प्लस 30 असं स्प्लिट करतोय. हे मायनस साइन ॲज इट इज. टॅन ऑफ हे ऑड मल्टिपल आहे का बघा 90. मग टॅनचं काय होतं सांगा, कॉट, समोरचा थिटा लिहायचा. पण याचा अजून आपण साइन ठरवलेलं नाही. मग 270 प्लस 30 म्हणजे कुठला क्वाड्रंट आहे, फोर्थ. तिथं टॅन कसा असतो, कॉट बघायचं नाही, टॅन. तिथं टॅन कसा असतो तर तो निगेटिव्ह असतो, लक्षात ठेवा. टॅन कसा असतो तिथं निगेटिव्ह. मायनस मायनस साइन प्लस झालं आणि कॉट 30 ची व्हॅल्यू आहे 1/, कॉट 30 √3 आहे. कॉट 30 पाहिजे ना आपल्याला, मी 60 समजतो. ओके, कॉट 30 ची व्हॅल्यू किती आहे तर √3 आहे. म्हणजे टॅन ऑफ -300 चा आन्सर काय आहे बघा, तर पॉझिटिव्ह √3 आहे. टॅन ऑफ -300 इज पॉझिटिव्ह √3, हे तुमचा आन्सर आहे. साइन आणि कॉस यांचं डिव्हिजन जरी केलं असतं, √3/2 अपॉन 1/2 अपॉन 2 कॅन्सल, फायनल आन्सर √3 आलं असतं. या प्रकारे तुम्हाला निगेटिव्ह अँगलचे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतात. आणि याची जेवढी प्रॅक्टिस कराल, सारखं सारखं, एकदा तुम्ही स्प्लिट करताना इथं 270 वापरा, एकदा 360 वापरा, पुढे जाऊन मागे या, मागे जाऊन पुढे या. म्हणजे आता हे काय असतं माहिती का, मागे थांबलोय आपण, त्या 300च्या मागे थांबलोय आपण मागे, आणि मग 30 पुढे गेलो, पुढे जायचं 360 आणि मागे यायचं -30, तरी देखील चालतं. जितकी तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला ते समजायला लागणार. आणि मग आहे ना, तुम्हाला मी जसं कॉम्प्लेक्स नंबरमध्ये अँगल ओळखत होतो बघा, की साइन पॉझिटिव्ह आहे, कॉस निगेटिव्ह आहे, तर ते काय असेल, याची प्रचंड प्रॅक्टिस झाल्याशिवाय कुणालाही हे जमत नाही. त्यामुळे भरपूर प्रॅक्टिस करा, भरपूर. प्रत्येक जे तुम्हाला त्यातले तुमच्या पुस्तकातले अँगल दिसत आहेत की नाही, त्याला हे असं स्प्लिट करून नंतर हे ओरली लागतं तुम्हाला. नंतर मी करून दाखवणार आहे ते कसं करायचं, पण आधी पहिल्यांदा ह्याची भरपूर प्रॅक्टिस करा. ओके, ओके. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये
हे तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस खूप करणं का गरजेचं आहे हे कळण्यासाठी मी तुम्हाला थोडंसं पुढे नेतोय. ऍक्च्युली हा नेक्स्ट चॅप्टरचा भाग आहे, पण तरी सुद्धा पेज नंबर 40 काढून बघा. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 40, टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 40 पेज नंबर 40 काढून बघा. तिथं तुम्हाला फाइंड व्हॅल्यूज ऑफ अशी टर्म सापडली का बघा. फाइंड व्हॅल्यूज ऑफ सॉल्ट एक्झाम्पल मध्ये, सॉल्ट एक्झाम्पल फाइंड व्हॅल्यू ऑफ साइन 495, कॉस 930, टॅन 840 हे मिळालं तुम्हाला. आता हे त्याने तिथं त्याचं सोल्युशन दिलेलं आहे तुम्हाला, ह्याचं सोल्युशन तुम्हाला त्यांनी तिथं दिलंय, पण ते पाहू नका. माझा आधी पहा किती सोपं वाटतं. तिथला आन्सर मात्र आपण चेक करूया. आन्सरसाठी ते पाहू. आता साइन ऑफ 495 बघा, साइन ऑफ 495 डिग्री हा अँगल पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा 9चं टेबल जे की नाही, ते 9चं टेबल ह्याच्या जवळपास जाईपर्यंत म्हणा, 500च्या आसपास आहे, लक्षात ठेवा तो अँगल. मग मी कसं म्हणतोय बघा, 9 5 45 म्हणजे 95 450. मी त्याचं थोडंसं नेहमी अलीकडे थांबतो. मी पुढे जाऊन मागे येत नाही, अलीकडे थांबतो नेहमी. तुम्हाला जी हवी ती कॅल्क्युलेशनची सवय ठेवा. बघा, साइन ऑफ 450 प्लस अजून वरती किती लागतील बघा, मला अंदाजे 45 लागतील. तुम्ही बघा ह्यांची ऍडिशन एवढी येते का चेक करा. ठीक आहे, बरं. मला सांगा हे 90चं कितवं मल्टिपल आहे, तर ते 90चं 5th मल्टिपल आहे, 5वं मल्टिपल आहे, म्हणजे ऑड मल्टिपल आहे. ऑड मल्टिपलच्या वेळेस साईनचा कॉस, कॉसचा साईन चेंज होतो. मग आता साईनचा काय होणार सांगा, कॉस, आणि समोरचा थिटा लावायचा, तो नेहमी ॲक्युरेट पाहिजे, लक्षात ठेवा. मग याचं लगेच साईन ठरवायचं, हे फार महत्वाचं असतं. साईन ठरवायचं. आता कसं साईन ठरवायचं बघा, 450 प्लस 45, 90चं कितवं मल्टिपल सांगितलं मी, 5वं. हे बघा कसं आहे, लक्षात आहे. 90चं फर्स्ट मल्टिपल, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5th मल्टिपल, म्हणजे 450 ला तुम्ही आला, आणि प्लस 45 म्हणजे इथे गेला. सांगा कुठला क्वाड्रंट आला बघा, 450 प्लस 45 सेकंड क्वाड्रंट आला. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो बघायचं, कॉस नाही, साइन कसा असतो बघायचं. तर साइन पॉझिटिव्ह म्हणजे येणारा आन्सर पॉझिटिव्ह, म्हणजे कॉस 45 1/√2. आता तुम्ही तिथला आन्सर चेक करा. त्यांचं साइन ऑफ 495चा आन्सर त्यांचं किती आले हे चेक करा. आले का 1/√2. आता शेजारी कॉस ऑफ 930 आहे बघा, अँगल बघा, कॉस ऑफ 930 डिग्री. आता मी पहिल्यांदा त्या अँगलला स्प्लिट करतो. ह्याच्या जवळचं 90चं जवळचं मल्टिपल, मी मागे थांबतो नेहमी, मी पुढे जात नाही, ह्याच्या मागे थांबतो. मागे 900 प्लस 30 बघा, ह्याच्या जवळचं 900 प्लस 30 म्हणजे 9 10 90, तिथपर्यंत गेलो, बरोबर आहे. आता मला सांगा हे 90चं कितवं मल्टिपल आहे, 10th मल्टिपल आहे. मग 10th मल्टिपल आहे म्हणजे इव्हन मल्टिपल आहे, म्हणजे याचा अर्थ कॉस रिमेन्स कॉस, समोरचा थिटा लायचा. आता याचं साइन ठरवायचं. यासाठी तुम्हाला कॉस 90चे 9 मल्टिपल आणि प्लस 30 हा अँगल कुठे आहे तो पहिले शोधलं पाहिजे. या गोष्टी प्रॅक्टिस नाही येतात बघा. हे बघा, 90चं फर्स्ट मल्टिपल, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th मल्टिपल इथं आलं बघा. मी 10th मल्टिपल म्हणजे 900 इथं आले, आणि प्लस 30 म्हणजे तुम्ही इथे जाणार. म्हणजे हा क्वाड्रंट कुठला आहे सांगा, थर्ड क्वाड्रंट आहे. हे असं ओळखता पाहिजे. मग थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस हा नाही, हा कॉस कसा असतो बघायचं. थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा, निगेटिव्ह, त्यामुळे येणारा आन्सर निगेटिव्ह इज इक्वल टू मायनस. आता कॉस 30 ची व्हॅल्यू किती, √3/2 बघा. तिथलं फायनल आन्सर 930, कॉस ऑफ 930 मायनस √3/2 आले की चेक करून घ्या. लक्षात आलं. तसं आता आणखी काय बघा, टॅन ऑफ 840 बघा, टॅन ऑफ 840 बघा. मी 9 9 81, मी कसं करतो बघा, टॅन ऑफ 810 प्लस वरचे 30. मला सांगा हे 90चं कितवं मल्टिपल आहे, तर 9 9 81 म्हणजे 9th मल्टिपल आहे. कितवं मल्टिपल आहे ते, 9th मल्टिपल आहे. 9th मल्टिपल आहे म्हणजे ऑड आहे का इव्हन आहे, तर ऑड मल्टिपल आहे. मग ऑड मल्टिपल मध्ये टॅनचा काय होतो, कॉट,
मग कॉट 30 लिहिले. आता याचं साइन ठरवायचं आहे. बघा 9 मल्टिपल आणि पुढे प्लस 30 हे बघा 90चं फर्स्ट मल्टिपल, सेकंड, थर्ड, फोर्थ, 8 डायरेक्ट आलं बघा. हे 4 मल्टिपल, 8 मल्टिपल कंप्लीट झाले, 9 आणि पुढे समथिंग आहे बघा. हे 9 मल्टिपल प्लस 30 डिग्री. म्हणजे मी कुठल्या क्वाड्रंट मध्ये आलो ह्यालाही प्रॅक्टिस लागते बरं का. हे 90चं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेव्हन्थ, 8 आणि प्लस पुढे किती आलो असं बघायचं असतं. तर सेकंड क्वाड्रंट, सेकंड मध्ये टॅन कसा असतो बघायचं. कॉट नाही, टॅन. सेकंड मध्ये टॅन कसा असतो, निगेटिव्ह. म्हणजे येणार आन्सर निगेटिव्ह मायनस. आता कॉट 30 ची व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजे. कॉट 30 आहे √3. सो टॅन ऑफ बघा किती आन्सर. टॅन ऑफ मायनस काय जे असेल ते टॅन ऑफ काय अँगल आहे तो 800 आहे. हा 40 चा आन्सर किती आला बघा फायनल -√3. मग तसं हे पुढच्या चॅप्टरचं कशासाठी दाखवलं तर हे कॅल्क्युलेशनची तुम्हाला सवय असली तर तिथंच आणखी एक सॉल्ड एक्झाम्पल तिथंच आहे बघा राईट साईडला. सॉल्ड एक्झाम्पल 2 पाहिलं का. सॉल्ड एक्झाम्पल 2 किंवा इव्हन सॉल्ड शो दॅट मध्ये काहीतरी खाली एक एक्झाम्पल आहे बघा. त्यातले अँगल्स पाहिले तर तुम्हाला ते समजायला लागेल की बाबा आपल्याला. किंवा त्यातलं सेकंड एक्झाम्पल बघा. सेक 840 इंटू कॉट ऑफ -945 डिग्री प्लस साइन 600 डिग्री इंटू टॅन ऑफ -69. म्हणजे केवढेही मोठे मोठे अँगल्स हे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कॅल्क्युलेट करायचे असतात. आणि यासाठी ह्या प्रकारची जी प्रॅक्टिस आहे ती खूप आवश्यक आहे. मी परत परत सांगतोय त्याची इतकी प्रॅक्टिस करा की तुम्हाला असं पटकन कळलं पाहिजे की ज्या अर्थी हे अँगलचं कुठल्या क्वाड्रंट मध्ये आपण कुठे जातोय, साइन पॉझिटिव्ह आहे, कॉस निगेटिव्ह आहे, हे जर का तुम्हाला कळायला लागलं तर मग ते कॉम्प्लेक्स नंबरचा पार्ट तुम्हाला व्यवस्थित समजायला चालू आहे. एवढा कॉम्प्लेक्स नंबरच नाही, पुढे जिथे ट्रिग्नोमेट्री लागेल तुम्हाला तिथं कायम हा भाग आपल्याला लागणार आहे. त्यामुळे याची भरपूर प्रॅक्टिस करा. लक्षात आलं. ओके. ओके. आता आपण एक्सरसाइज 2.2 पेज नंबर 31 क्वेश्चन नंबर 16 पाहणार आहोत. म्हणजे ऍक्च्युअली ते करेक्शन आहे तिथं क्वेश्चन नंबर 14 पाहिजे, पण माझ्या पुस्तकात जो नंबर दिसतोय मी तो सांगतो तुम्हाला. आपण 12, 15, 16 जे होते हे क्वेश्चन सोडून दिले होते किंवा करेक्ट नंबर असतील तर 12, 13, 14 हे नंबर आपण सोडून दिले होते. तो जो 14th क्वेश्चन आहे हा जो 14th क्वेश्चन आहे ऍक्च्युअली 12, 13, 14 असा तिथं नंबर पडला पाहिजे. तो काही पुस्तकात 16 नंबर आहे बघा. साइन ऑफ 19π/3, कॉस ऑफ 1140 किंवा कॉट ऑफ हे जे दिसत आहेत ना हे हा क्वेश्चन आपण आता इथं सॉल्व्ह करणार आहोत. तर मी त्यातला बघा ते नंबर्स तुम्ही जरा समजून घ्याल. तिथं पेज नंबर 31 राईट साईडला बघा 12, 15, 16 किंवा करेक्ट असेल तर 12, 13, 14 नंबरचा क्वेश्चन किंवा 16 नंबरचा क्वेश्चन बघा. साइन ऑफ 19π/3 थोडंसं जर पाय मध्ये प्रॅक्टिस करायला थोडंसं काही जणांना अवघड वाटतं. नाही जमलं तर तुम्ही सरळ हा राडियनचा अँगल डिग्रीत कन्वर्ट करून घ्यायचा आणि सोडवायचं, पण त्याच्यात वेळ जातो. त्यापेक्षा सोपी पद्धत सांगतो. 19/3 एक नाही बघा. हे बघा 19/3, 3 6 18, रिमाइंडर 1 राहिले, बाकी एक राहिले. मग मी याला कसं लिहितो बघा. या नंबरला स्प्लिट कसं करतो बघा. साइन ऑफ 3 6 18 म्हणजे 6π प्लस 1π अपॉन 3 बघा. क्रॉस मल्टिप्लाय करून बघा 6π प्लस π/3. आता 6π हे 90चं इव्हन मल्टिपल आहे का ऑड मल्टिपल आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा कायम, नुसता पाय हा नंबर आला की नाही पाय, तर पाय हा नंबर मुळातच π/2चं म्हणजे 90चं, π/2चं म्हणजे 90चं हे नेहमीच इव्हन मल्टिपल असतं. कारण पाय म्हणजे 2 × π/2 असतात. 2 कॅन्सल झालं की पाय राहतात. त्यामुळं पाय असला की 90चं त्यात सेकंड मल्टिपल मुळात असतंच पाय मध्ये.
किती पाय असतो रे, 1 पाय, 2 पाय, 3 पाय, 4, अगदी 3 पाय तुम्हाला दिसताना जरी ऑड दिसले की 3 पाय, तरी हे 90चं इव्हन मल्टिपलच आहे. का सांगतो हे बघा, हे 3 ॲज इट इज. मला सांगा पाय म्हणजे 2 इंटू पाय बाय 2 की नाही सांगा. मग 3 2 6 झाले की नाही, हे 6 पाय बाय 2 झाले की नाही. म्हणजे 3 पाय जरी असेल तरी 90चं कितवं मल्टिपल आहे, तर ते 6 मल्टिपल आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही पाय असू दे, 1 पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, एनी पाय, हे 90चं नेहमी इव्हन मल्टिपल असतं. हे 90चं नेहमी इव्हन मल्टिपल असतं. जरी ऑड नंबरचा पाय घेतला 101 पाय, पण ते 90चं मात्र इव्हन मल्टिपल पाय बाय 2 हा, पाय बाय 2चं ते इव्हन मल्टिपलच असतं, लक्षात ठेवा. त्यामुळं हे 90चं इव्हन मल्टिपल आहे. साइन रिमेन साइन, कारण इव्हन मल्टिपलला काय होतं सांगा, साइनचा साइन राहतो, समोरचा थिटा म्हणजे पाय बाय 3 लिहून काढायचं. आता याचं आपण प्लस मायनस साइन ठरवूया. 6 पाय प्लस समथिंग कसं ठरवायचं बघा, लक्ष द्या. हे बघा इथं बघा, 1 पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 5 पाय, 6 पाय प्लस समथिंग. सांगा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला बघा तुम्ही, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला. तिथे साइन, हा साइन बघा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो, साइन पॉझिटिव्ह. ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह. फायनल आन्सर पॉझिटिव्ह. साइन ऑफ पाय बाय 3. आता पाय बाय 3 म्हणजे किती, तर पाय म्हणजे 180, 180 अपॉन 3 म्हणजे 60 डिग्री. आपल्याला लवकर कळतं डिग्री मध्ये, म्हणून साइन पाय बाय 3 म्हणजे साइन 60. साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे, √3/2. डन. नेक्स्ट त्यातला सेकंड क्वेश्चन बघा, कॉस ऑफ 1140, कॉस ऑफ 1140 इक्वल्स, बघा आता 90चा पाढा टेबल म्हणत जावा. 9 10 चा 90, 9 11 चा 990, 99, 9 12 चा 108. 108 ह्याच्या किती जवळ आहे बघा. हा बरं, 9 13 चा 117, 1170 हेही त्याच्या जवळ आहेत. मी पुढे कधी जात नाही, मी नेहमी मागे थांबतो. बघा परत सांगतो मी, 90चं टेबल आहे की नाही, 9 10 चा 90, 9 11 चा 99, याच्या जवळपास जायचं आपल्याला. 9 12 चा 108. आता 9 13 चा 117, 1170 थोडं पुढे गेला. मी पुढे सहसा जात नाही, मी मागे थांबतो. ही माझी सवय आहे. म्हणजे याचा अर्थ पुढे जाऊ नये असं काही नाही. मी मागे थांबतो नेहमी, माग. तर कॉस ऑफ हा जो अँगल आहे तो मी याला स्प्लिट धरून स्प्लिट करणार आहे. 1080 प्लस पुढे आपल्याला 60 करावे लागतील. बघा बरं, 8 आणि 6 14 येतात. आणि समजा पुढे गेलात तर तुम्हाला -30 करावं लागेल. मी नेहमी मागे थांबतो, ही सवय ठेवली मी, बाकी नाही. बरं, आता हे 90चं कितवं मल्टिपल आहे पाहिलं तुम्ही, 12वं मल्टिपल आहे. 12वं हा नंबर, हा 90चं 12th मल्टिपल आहे. म्हणजे इव्हन मल्टिपल आहे का ऑड मल्टिपल आहे, अर्थात इव्हन मल्टिपल आहे. मग इव्हन मल्टिपलच्या वेळेस काय होतं सांगा, कॉस रिमेन्स कॉस, काय जे असेल ते असेल, समोरचा अँगल द्यायचा 60. आता 12 मल्टिपल्स कंप्लीट करून तुम्हाला 60 डिग्री पुढे जायचंय. क्वाड्रंट कुठला, मग साइन ठरतं. मग इथंच दाखवतो बघा, 12 मल्टिपल करायचं ना 90 चे 12. हे बघा, 90चं फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ मल्टिपल, परत फिरून आलो 8, परत फिरून आलो 12 मल्टिपल कंप्लीट झाले. आणि परत 60 डिग्री पुढे गेलात म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये तुम्ही, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. हा कॉस कसा, ह्याला बघायचं नाही, हा कॉस कसा पॉझिटिव्ह, येणारा आन्सर पॉझिटिव्ह. आणि मग कॉस 60 ची व्हॅल्यू किती आहे, तर हाफ आहे. म्हणजे कॉस ऑफ 1140 डिग्रीचा आन्सर आहे हाफ. कॉस ऑफ 1140 किती आहे, तर हाफ आहे. लक्षात आलं का बघा सगळ्यांना. नेक्स्ट तिथला थर्ड क्वेश्चन काय बघा, त्यातला थर्ड क्वेश्चन काय, चेक करा जरा सगळ्यांनी. त्यातला थर्ड क्वेश्चन आहे, कॉट ऑफ 25 पाय बाय 3. ठीक आहे बघा, कॉट ऑफ 25 पाय बाय 3. मगासारखं 25 ला 3 ने डिवाइड करा बरं. 3 8 जा 24. म्हणजे मी त्याला कसं स्प्लिट करतोय बघा, कॉट ऑफ, सॉरी हे कॉट आहे, कॉट ऑफ 3 8 जा म्हणजे 8 पाय प्लस 3 8 जा 24, 24 प्लस 1 25, प्लस 1 म्हणजे इथं वरती पाय अपॉन 3.
कसं क्रॉस मल्टिप्लाय करून बघा बरं. 8 3 24 प्लस 1 25 पाय बाय 3 म्हणजे हाच नंबर आहे. आता मला सांगा 8 पाय हे 90चं कितवं मल्टिपल आहे सांगा. 90चं इव्हन मल्टिपल आहे का ऑड मल्टिपल आहे. अर्थात मी मगाशी सांगितले कितीही पाय येऊ देत, कितीही पाय हे 90चं नेहमी इव्हन मल्टिपल असतं. म्हणजे याचा अर्थ इव्हन मल्टिपल असेल तर कॉट रिमेन्स कॉट, समोरचा थिटा लिहून काढायचा पाय बाय. आता प्रश्न असा आहे की क्वाड्रंट कुठला आहे बघूया ना आपण. हे बघा 8 पाय पाहिजे ना तुम्हाला. 8 पाय प्लस समथिंग 1 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय 6 पाय 7 पाय 8 पाय आणि प्लस समथिंग. चला कुठल्या क्वाड्रंट आला तुम्ही. थर्ड क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला जिथं कॉट कसा असतो नेहमी पॉझिटिव्ह असतो. आता पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री. पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री म्हणजे तुम्हाला थोडक्यात कॉट 60 ची व्हॅल्यू पाहिजे. कॉट 60 ची व्हॅल्यू आहे 1/√3. हे तुम्हाला 10वीतलं या गोष्टी जमल्याच पाहिजे बाबा. कॉट 60 ची व्हॅल्यू 1/√3 आहे म्हणजे फायनल आन्सर कॉट ऑफ 25 पाय बाय 3 चा आन्सर आलं 1/√3. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर जो काही 16 14 जो असेल तो तुम्ही सोडवायचा आहे. अजून यातले मी 2 क्वेश्चन्स तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये करेन. टिल देन गुड बाय.